निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. मला अनुभव शेअर करायचा होता म्हणतो. सांगा ना ताई. मी दिवाळी वेळेस अक्कलकोटला गेले होते ना. हा. तेव्हा अनुभव आलेला मला. अरे वा, काय आला ताई? ते आपलं प्रसाद नाही का देतात, फुल आणि प्रसाद. हो हो. तेव्हा मी लाईनीला थांबले होते, दर्शन घेतलं आणि प्रसाद सगळ्यांना प्रसाद दिला आणि मला दिलाच नाही त्यांनी. अगं बाई. आम्ही 2 मिनिटं नाही का थांबले तिथं, म्हणलं मला देतील असं मला वाटलं, पण आता मागायचं कसं ना, म्हणून मी मागितलंच नाही आणि त्यांनी काय मला प्रसाद नाही दिला. अरे बापरे. आणि माझ्या पुढे होते त्यांना सगळ्यांना दिला. अरे बापरे. आणि मग मी बाहेर आले आणि मग तिथं ते आपलं वृक्ष नाही का त्याच्यात, तिथून उंबर असं पडलं, पिकलेलं उंबर. बापरे. अरे वा. नेमकं माझ्या पुढंच पडलं. ताई तुमचं सगळं चांगलं होणार बघा. आणि मग माझ्या संग होते ना, म्हणजे आमच्या फॅमिली मधले, मग त्यांनी सांगितलं प्रसाद दिलाय तुम्हाला, आतमध्ये मिळाला. स्वामींनी दिला डायरेक्ट. म्हणलं स्वामींनी डायरेक्ट तुम्हाला प्रसाद दिला. खरंच ताई, खरंच ताई. आणि परत आम्ही ते बाळापाच्या मठात गेलो. हो. तिथं पण पादुका आहेत ना स्वामींच्या. तिथं दर्शन घ्यायला गेलो तर ते पादुका अशा हल्ल्या, त्या दर्शन हात लावला तर त्या हल्ल्या. अरे वा ताई, केवढी कृपा आहे तुमच्या. कधीच हलत नाही अशा. नाही ना, ते एक अनुभव होता. आणि माझा मोठा एक अनुभव आहे. सांगा ना ताई, फक्त लवकर सांगा. बर. माझे हात आहेत ना असे झाले होते, दोन्ही हात. अरे अरे. आणि पायाला पण झालेलो. बापरे. फार असं गुडघ्यापर्यंत आलेलो ते. अरे अरे. आणि मी खूप दवाखाने वगैरे केले ताई, पण फरकच नव्हता पडत. स्किनचे डॉक्टर दाखवले, परत आयुर्वेदिक दाखवलंय. मग काय केलं उपाय? कोर्स वगैरे सगळं केलं, पण फरकच नव्हता पडत. अरे बापरे. आणि मग मी असेच खाली बसले होते आणि लय रडले पहिले घरामध्ये स्वामींपुढं. आणि मग खाली पार्किंगला बसाय गेले आणि मग एक बाई आली, अशी उंच पुरी बाई आली. हो. आणि ते नाही का गुलाबाचे बिया वगैरे विकतात, वैदिनी टाईप. तशी बाई आली. मग ती म्हणली झाडाचे नाही का बिया वगैरे आहेत, घ्यायचे का? नाही, कोणाला नाही घ्यायचे. तर ते मी औषध वगैरे देते ह्याच्यावर त्याच्यावर म्हणायला लागली ती. मग तिला मी हात दाखवला, म्हणलं असं असं हात झालाय, देते का औषध? ती म्हणली हो देते ना. तर तिने औषध दिलं मॅडम, आणि 2 दिवसातच फरक पडला. बघा ताई, स्वामीच आले. हो, स्वामीच. एकदम हाईट बीट होती त्यांची, चांगली उंची पुरी बाई होती आणि चांगलं तिला चेहरा बिरा असा फ्रेश होता एकदम. आणि म्हणली पैसे नको म्हणली तुझ्याकडून. पैसे पण नाही घेतले तिने. बापरे. औषध बनवून दिलं तिने. बघा ताई, तुमचं आता सगळं चांगलं होईल बघा.
हो आणि माझ्याकडूनच गहू वगैरे गव्हाचं पीठ हळद वगैरे घेतली आणि त्याचंच औषध बनवून दिलं तिने. नाही ते घ्या व्यवस्थित. हो मी शेअर आता करते. व्यवस्थित झालं मॅडम. अरे वा, अशीच सेवा व्यवस्थित करा म्हणजे ते. एकदम आता क्लिअर हात झाले. अरे वा, हा. खूप तेच छान ते. अनुभव सांगायचे हा होते मी मला. शेअर करते. हा माझं नाव सांगू का? मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.